तुम्ही कधी घरची लस्सी खाल्ली आहे का? चला तर मग आज आपण बनवूया घरच्या घरी सोप्या पद्धतीने मलाईदार लस्सी। आज आपण लस्सी बनवत आहोत। लस्सी बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दुधाचं दही लावलं होतं। बघू शकता किती छान असं घट्टसर दही लागलेलं आहे। आता आपण दह्यावरची मलाई काढून घेऊया। इथे मी दह्यावरची सगळी मलाई काढून घेतलेली आहे। दह्यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालूया आणि आता हे छान असं घुसळून घ्यायचं आणि दह्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेऊयात। इथे आपण लस्सी रवीनेच घुसळत आहोत। तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा फिरवू शकता, पण मिक्सर मध्ये फिरवल्यामुळे लस्सी अशी तिचा घट्टसरपणा निघून जातो आणि पातळ होते। मला लस्सी मध्ये कुठलाही फ्लेवर आवडत नाही, प्लेन लस्सी छान लागते। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फ्लेवर घालू शकता। लस्सी आपली इथे तयार झालेली आहे आणि लस्सी बनवण्यासाठी इथे मला पूर्ण 1 वाटी साखर लागलेली आहे। इथे आपली लस्सी तयार झालेली आहे। बघू शकता किती छान असा थिकनेस आलेला आहे आणि परफेक्ट डेअरी स्टाईल आपली लस्सी तयार झालेली आहे। दाणेदार, एकसारखी आणि सिल्की अशी छान लस्सी तयार झालेली आहे। आता आपण ग्लासमध्ये लस्सी भरून घेऊया। तर बघा आपले ग्लास इथे लस्सीने भरलेले आहेत। आता आपल्याला मलाईदार लस्सी करायची आहे, त्यामुळे जी मलाई आपण साईडला काढून ठेवली होती ती आता आपण लस्सीवरती घालूया। आता आपण हे ग्लास 1-1.5 तास फ्रीज मध्ये ठेवूया लस्सी सेट होण्यासाठी। इथे आपली लस्सी तयार झालेली आहे आणि एकदम परफेक्ट अशी सेट सुद्धा झालेली आहे। आता आपण सर्व करूया। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट रेसिपी मध्ये आपण भेटूया। धन्यवाद।